नॅन्सीनं सांगितलंच आहे आम्ही कुठं चाललो आहे. तर नॅन्सीच्या पप्पाचा होता बड्डे. मग नॅन्सीच्या पप्पाने सुट्टी घ्यायची सोडून नॅन्सीने स्कूलला सुट्टी घेतली आणि पप्पांना म्हणली की मला काही सांगू नका, मला फिरायला घेऊन जावा. जवळपास काही नाही, त्यामुळं काय करायचं पप्पांनी सर्च केला आणि गेलो आम्ही एका मॉलला. मॉल असला जबरदस्त आणि खूप मोठा आहे. याआधी मी चेन्नईला होते तेव्हा पण भरपूर मॉलमध्ये गेलो होतो, पण एवढा मोठा मॉल मी कधी बघितला नाही. मुंबई पुणे सगळे मॉल फिरले, पण एवढा मोठा काय मॉल मी कधीच कुठं बघितला नाही. ॲटलिस्ट 5 फ्लोअरपर्यंत मी बघितलेत, पण हा आहे 7-8 फ्लोअरचा असेल मॉल. आणि बाहेर पण खूप छान आहे आणि एवढा सजवला आहे मॉल काही सांगूच नका. पण खूप मोठा मॉल आहे, मी बघितल्यापेक्षा तरी एवढा सगळ्यात मोठा, हैदराबादमधील सगळ्यात मोठा मॉल आहे. कोणता मॉल आहे ती तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मग काय मॉलमध्ये गेलो, एंट्री केली आणि नॅन्सीचं चालू झालं मेकअपचं सामान, प्यायचं सामान घ्यायचं. आणि काय नवीन नॅन्सीचे पप्पा भांडीच बघायला लागलेत आज. आणि भांडी बघून झाल्यावर नॅन्शूला लागली भूक. नॅन्शूनं स्वतःचं केलं सर्च आणि घेतलं आणि त्यानंतर म्हणले स्ट्रॉबेरी पाहिजे. स्ट्रॉबेरी घेऊन झाल्यानंतर म्हणले हे पाहिजे आणि बिलिंग केलं आणि तेवढंच घेतलं. कशाला, आपल्याजवळ सगळं भेटतंय म्हणून मॉलमधून काही घेतलं नाही, किराणा वगैरे जे लागणार ते. आणि ज्वेलरी तर असल्या मस्त होत्या सांगूच नका. आणि नॅन्सीचं सुरू झालं एक्सेलेटरवर जायचं आणि काय ती चिप्स खायचं. कुठेही गेली तरी तिला चिप्सशिवाय दुसरं काहीही आवडत नाही. 2-2 पॉकेट घेतली आणि एवढी हॅपी होती की सांगू नका. पप्पाचा बड्डे होता पण हीच हॅपी होती, कारण चिप्स खायला वगैरे. आणि त्यांच्या बड्डेविषयी ते निमित्त मला त्यांनीच गिफ्ट घेतलं एक. आणि ही गाड्या बघा, मॉलमध्ये लहान मुलांसाठी तर खेळायला एवढं सुंदर आहे सांगूच नका. वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या वगैरे. हे मी शूटिंग 3ऱ्या फ्लोअरवरून घेतलं आहे. 3ऱ्या फ्लोअरवरून असं दिसते. वरती अजून जायचं होतं, पण नॅन्सीचं खायचं चालू होतं, पप्पाच्या मागं फिरायचं. ही 4था फ्लोअर होता आणि इथून असं हे व्ह्यू दिसत होती. मॉल खूप मोठा होता आणि काय नॅन्सीच्या पप्पाला आवडत नाही फोटो काढायला, तरी पण घेतलं थोडंसं. आणि ही दुसरी गाडी होती आणि ही वरून असं व्ह्यू दिसते. आणि ही काय बघा, माझी मॅडम कशी पोज देते आहे. पोजमध्ये एक नंबर आहे. हे असं डेकोरेशन वगैरे खूप छान होतं मॉलमध्ये. म्हटलं नॅन्सीचे पप्पाच येतात व्हिडिओमध्ये, म्हणून मी थोडंसं माझं शूटिंग घ्या म्हटलं आणि मग माझं शूटिंग घ्यायला लावलं त्यांना. आणि ही काय नॅन्सी जाऊन बसली आणि म्हणली मम्मा मला चप्पलच पाहिजे, चप्पल घ्यायला चप्पलच्या शोरूममध्ये. आणि ही 3री गाडी. वेगवेगळ्या खूप गाड्या होत्या. मला काय जास्त शूटिंग घ्यायला जमलं. नॅन्सीची हाऊस पिटली आणि पाय दुखायला लागलं म्हणून बसलं त्या एक्सेलेटरवरच. काय सांगायचं आहे. आणि ही अजून 3रीच होती गाडी. गाड्या बघून काय तिला इंटरेस्ट नव्हता गाडीत बसायला, तिला फक्त खायलाच पाहिजे होते. चिप्स भेटलं काय नको. आणि नंतर मग ही सगळं असं सगळीकडं होतं डेकोरेशन वगैरे खूप छान होते. आणि ज्वेलरी रासरी भारी होती, पण खूप महागडी असते. आणि नॅन्शूला मग लास्टाला म्हटलं जरा फोटो सेशन करूया, उभा राहा. आणि ही मॅडम अशी उभा राहिली तिथं. आणि नंतर काय इथं सांताक्लॉज होता आणि मग त्याचं पण फोटो घेतलं थोडंसं. ही काय मॅडम घाबरत होती, तिला वाटलं तिच्याकडेच येते म्हणून लांबून लांबून पळत होती. आणि तिच्यासोबत मग मी पण जाऊन थोडंसं फोटो सेशन केलं. आणि नंतर मग काय आलो मॉलच्या बाहेर आल्यावर ही बाहेरून व्ह्यू असा दिसतोय मॉलचा. ही काय माझं फोटो काढत नव्हती म्हणून मीच म्हटलं आपला सेल्फी मारा. आणि ही बघू शकताय तुम्ही, एवढा मोठा मॉल आहे. हे मॉलच्या बाहेरची सगळा व्ह्यू दिसतोय, बाहेरचा सगळा खूप सुंदर आहे. आणि क्रिसमस निमित्त त्यांनी क्रिसमस ट्री असला व्यवस्थित केला आणि असला सुंदर बनवला आहे सांगूच नका. ह्या दोघांचं फोटो सेशन झाल्यानंतर म्हटलं मी पण काढते की फोटो. आपल्याला काय फोटोज पाहिजे असतात बाहेर गेल्याला सांगायला नको का स्टेटसला वगैरे. इथं पण दमून बसली नॅन्सी. आणि बाहेरचा व्ह्यू दिसतोय. ही एंट्री गेट आहे त्या मॉलचा. आणि मॉल कोणता आहे मी नाव सांगितलं नाही, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला. ही नॅन्सी स्माईल म्हणलं का असं पोज देत होती. हिला लय येतं तेवढं ॲक्शन करायला. आणि काय सांगायचं आहे मग, इकडं अजून थोडंसं डेकोरेशन केलं होतं साईडला. तिकडच्या साईडला गेलो, इथं बघा हे असं डेकोरेशनमध्ये गार्डनमध्ये खूप छान डेकोरेशन केलं आहे. नॅन्सी बसली, तिला आतमध्ये जा म्हटलं तर लाईटिंगला वगैरे घाबरत होती. ती काय जायना म्हणून चला म्हटलं मीच जाते आता. नॅन्सीच्या पप्पांना काय आवडत नाही म्हणून मग काय म्हटलं घ्या माझं पण थोडंसं शूटिंग, आता सगळ्यांना मी जरा दिसली पाहिजे. मग काय उभं राहून जरा हाईटला कमी होतं म्हणून बसून फोटो सेशन केलं. आणि फोटोग्राफर पप्पा होतं नॅन्सीचं.
आणि मग काय असं कर तसं कर सांगाल तसं मी केलं, आपलं ऐकलं. तिथंच तेवढं ऐकते, बाकीच्या ठिकाणी ऐकत नाही. आणि मग हे सगळं बाहेरच्या साईडने एवढा व्ह्यू होतं छान. एवढं छान डेकोरेशन केलं होतं, खूप सुंदर. मला तर मॉल आवडला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये बघून ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि झाडांचं वगैरे एवढं डेकोरेशन काय, हायजीन वगैरे खूप छान मेंटेन केलेलं आहे. आणि मॉल बघाल तर खूप मोठा आहे. बाहेरून एवढा मोठा दिसतोय म्हणलं आतून काय असेल. तुम्ही एकदा कोण हैदराबादमध्ये असेल त्यांनी व्हिजिट करा त्या मॉलला. खूप सुंदर आहे. आणि ही बघा झाडाचं डग बनवले, नॉट अ जोक. खूप छान छान होतं तिथं डेकोरेशन वगैरे केलेलं आणि फुलं तर एवढी छान होती. आणि अशा प्रकारे आमचं झाला फिरून आज मॉल. मॉल कोणता ती कमेंट करून सांगा. बाय.